लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ? काय विषय हो? काय माहिती काय करत होतो काय स्टंट? गाईज स्पायडरमॅन इन द हाऊस. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर गाईज आजचा व्लॉग एकदम स्पेशल असणार आहे आणि आज आपण निघालोय स्टार बाजारला कलिंगड आणायला. तर झाला असा विषय की आज जरा लेट उठलो होतो आणि खायचं काय म्हणजे असं एवढं फिक्स नव्हतं. तर मला कलिंगड घेऊन येऊया, तर कलिंगड आणायला जाऊया. आणि काल असा किस्सा झाला की काल जिमला गेलो होतो आणि जिमला गेल्यानंतर काय झालं, काल म्हणजे व्लॉग शूट नाही केला कारण काल जरा ऑफिसचं काम पण होतं. जिममध्ये झाला असा विषय की काल चेस्ट मारली आम्ही. ठीक आहे, चेस्ट मारताना नाही का सगळ्या शेवटच्या सेटला सान्या मारत होता आणि तो बेंचवरनं उठताना त्याला थोडंसं मानाला खरचटलं. मग लोखंडाचा बेंच होता. मग आता इंजेक्शन तो लेना पडेगा गाईज, तो इसलिए अभी हा मतलब आजच्या ब्लॉगमध्ये आपण आज इंजेक्शन घ्यायला पण जाणार आहे. तर ते पण तुम्ही बघा आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, भरपूर गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि चला मग पहिलं कलिंगड घेऊन येऊ, ते खाऊ, त्यानंतर जिमला जाऊ, नंतर मग कामधंदा बघू आणि त्यानंतर मग दवाखान्याचं पण करू नियोजन. सो गाईज कंटिन्यू बघा ब्लॉगला, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, तुमच्या आसपासच्या पोरींना पण करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि कमेंट पण करत जावा आणि सबस्क्राईब पण सगळंच करा. चला तर गाईज तुम्हाला मी लागलेलं दाखवतो. सन्या झाला का रेडी तू? देखो गाइस, रुको मैं उल्टा करता हूँ पहले कैमरा. ऐसे लगा है सन्या को, तो मतलब ये इतना बड़ा ऐसे दुखापत हो गया है. अब ये दुखापत को अच्छा करने के लिए धनुर्वात का टीटी का इंजेक्शन चालू होतं ना. हाँ चलता है, मिक्स है ना. ठीक आहे. विषय काय मित्रांनो, बिहारचे 4-5 चित्र आहेत माझे, ते म्हणतात भाई हिंदी में बोला करते, इसलिए थोडं आपलं चालू द्यायचं. कसा विषय, तिकडचं पब्लिक आलं पाहिजे ना आपल्याकडे, त्याशिवाय तुम्ही तर बघत नाही, ते तरी बघतात, असा विषय. तर गाईज मग झालं आवरून. आता पहिलं तर कलिंगड आणतो. आता विषय काय माहितीये का, कलिंगड आता आणताना डायरेक्ट कापूनच आणतो, परत नाही तर परत चक्रा मारा आणि ते बदलून मिळते, कळलंय आपल्याला, आपण ट्राय केलंय. तुम्ही ते बदललेलं नसेल पाहिलं तर तुम्ही काय करा, ह्याच्या आधीचा ब्लॉग बघा, त्यात म्हणजे बदलून आणलं होतं आपण एक कलिंगड. तर कलिंगड खराब आलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला, आपण बदलून आणू शकतोय, म्हणजे एवढे आपल्याकडं पॉवर आहे सध्या तरी. आता आपण मग जाऊया कलिंगड येताना कापूनच घेऊन येऊ आणि मग तुम्हाला सांगतो मग पुढे काय विषय आहे ते. थंबनेलसाठी फोटो गाईज आम्ही तर थंबनेलसाठी फोटो घेणार आहेत. इथं मध्ये कलिंगड घेऊ नाही का, नाही इंजेक्शन टाकू त्यामध्ये असं. गाईज तोंडाला बांधायचं नवीन खत्र घेतलंय आपण, तर ते लावून आपण चाललोय. कारण कसं आहे, तोंडाला ऊन लागतं कामा नाही, मारण्याचा परत काळं भांगार पडतंय, व्हिडिओमध्ये काळं दिसतंय, असा विषय. तर चला आता. हो गाईज, कॉलर मी शॉर्ट घातले तरी पण ते घासते तिथे. ऍक्च्युली मी टी शर्टच घालायला पाहिजे होता, बट ठीक आहे, आता होईल ते नीट. थोडंसं लागलंय म्हटलं, थोडंसं सहन करावंच लागेल. बाकी मी कॉकटेल खातोय, त्यामुळे खायचं तुम्हाला वाटलं मी तंबाखू खातोय, असं काही नाही. तंबाखू नाही खातोय मी, पॉपलेट खातोय. 150 रुपये किलो. 1 किलोत किती भरायचं? नाही एकच घ्यायचं. कसा लागतो बघू ना. गाईज कलिंगडच नाही आज, कलिंगडच नाही रे. स्टॉक भरलाय रे. हा आंब्याचा म्हणलं ते बी तीच आहे, मँगो बदामी. ह्याला वास नाही ना. ड्रॅगन फ्रूट मिळते 60 रुपयाला एक पीस, घेऊन टाकू. बघायच खाली पडलं होतं, सान्या उचलून ठेवतोय, परत खाली पाडलं, परत ठेवतो. पहिलं तर सान्याने नव्हतं पाडलं, आधीच खाली पडलं होतं. गाईज इथं असं स्टार बाजारला भरपूर म्हणजे स्नॅक्सच्या व्हरायटी आहेत ज्या आपण कधीच खात नाही. इथे गणेशची भेळ पण आहे. गणेशची भेळ चांगली असते गाईज, म्हणजे काय विषय ह्याच्यामध्ये एवढा काय विषय नसतो. तुम्ही बघू शकता 291 कॅलरीज असतात, चांगली भेळ असते. रुपयाला आणि बाकी बाय 1 गेट 1 फ्री असल्यामुळे मग आपण एखादा पुढे घेऊ शकतो नाही का. डीमार्टला मिळतं कलिंगड. डीमार्टला मी जास्त गेलो नसतो का आपण. मग आता कलिंगड कुठे मिळेल आपल्याला? आता कलिंगड स्टार बाजारच्या कुठे मिळत नाही का. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? काय माहिती काय करत होतो. काय स्टंट. गाईज स्पायडरमॅन इन द हाऊस. जे न्यायला आलो होतो आपण ते आपल्याला मिळालं नाहीये, कलिंगड मिळालं नाहीये. त्यामुळे मग आता आपण रस्त्याने बघू कलिंगड कुठे मिळतंय का आणि ते घेऊन जाऊया. ऑन द वे घेऊयात ना. ऑन द वे घेऊया रे, ऑन द वे. भाई कितने का? काय जर तुम्ही व्हिडिओ ना शेअर करा राव, फ्रीज घ्यायचा आहे आम्हाला लवकरात लवकर, आणि तुम्ही काय राव सपोर्ट करत नाही तुम्ही, असं नाही का.
हा ना, मस्त मॉनिटायझेशन झालंय. मॉनिटाईज झाले पण पैसा यायला ना. आला पाहिजे ऍटलीस्ट एका महिन्यामध्ये. तुम्ही सपोर्ट करा. कितीला आहे हो? 40 रुपये. ह्याच्याकडे किती लागतील? विचारून आपण कितीला आहे, हेतनच घेऊन जाऊ. पायनॅपल ओले एवढे कसं काय वाढले? कितीला आहे हो? 80 रुपये. हा? 80 रुपये का एक? Oh no. नो वर्ड्स नो कमेंट्स. देखो मतलब गाइस अभी एक जन 50 का ही करा था. हिपोक्रेसी की भी सीमा होती है. कलिंगड कहाँ मिलेगा यार? एवढ्या उन्हामध्ये कलिंगड शोधत फिरायला लागतंय. कलिंगड का हो या? मैं कलिंगड भाई. हूँ रे. कलिंगड भाई कहाँ पे हो भाई? कहाँ पे मिलेगा एक कलिंगड? दम आहे ना वाटतं. अरे हे याकडे काय आहे? कलिंगड आहेत का? कलिंगडचे पिल्ले आहेत. कितीला आहे? 100ला 4 कापून देणार का? कट करून मिळेल का? 50ला 2. 2 कट करून घेऊ ना, चल ना. चांगला असेल. ह्याला उन्हाचं एवढं काय नव्हतं. याला थोडंच काप रे. आहे का थोडं म्हणलं एवढं कापलं? तर असतं. लागा धुवायचं कसं लागा आम्ही? छान आहे. आईला कलर बिलर नाही ना मिक्स केला त्यात? खरं का? असंच आलंय रे. बघ हे आम्ही खायचं नाही तर व्हायचं काहीतरी आम्हाला. आता काय हे 70-80 रुपयाचे कलिंगड आपल्या दादांनी 50 रुपयाला 2 दिलेत. आणि आंबाई घालू द्या. आणि चांगले कलिंगड आहेत, आम्ही जस्ट चेक केले, लाल लाल आहेत. आणि सोबत त्यात आपल्याला सबस्क्राईब पण करणार आहेत. तर ह्याच गोष्टी तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि लाईक करा. त्यांना पण फॉलो करा समजा. दादाला 1 नंबर चॅनल आहे यांचं. बरोबर आहे. आणि गाईज जर तुम्हाला कलिंगड पाहिजे असेल ना तर थोडंसं पुढे आलं ना आपल्या महिंद्रा शोरूमच्या. कोहिनूर हे म्हणजे महिंद्रा शोरूम मागच इकडे बघा. कोहिनूर ग्रॅनाइट समोर. हा, कोहिनूर ग्रँडच्या समोरच आपलं एवढं मोठं असं शॉप आहे. द्राक्ष, आंबे, कलिंगड सगळं ओके मध्ये. येऊन कधी पण येऊन तुम्ही घेऊन जावा. काय आता आम्ही कलिंगड तर घेत नाही. आता अननस घेतो आणि निघतो एवढ्या उन्हामध्ये. अननस. अरे व्हिडिओ नाही बनणार आहे. अरे वीडियो नहीं बना रहे. वीडियो बन रहा था ना. अभी भी बन रहा है. अरे बन रहा है अभी. वो यूट्यूब पे डालेंगे ना. घ्या, खराब आहे. नकोच. रिस्कच नाही घ्यायची हो, चांगलं घ्यायचं. तर गाईज आता आपण एक कलिंगड कापलंय. त्या माणसाने कापून दिलं होतं तेच म्हणत्या दादाने. विषय झाला असा की लाल तर आहे खरं, पण काय चव एवढं काय द्या नाही आणि गरम पण आहे, त्यामुळे काय समजा नाही काय विषय येते. आता आम्ही कूलरच्या समोर थांबलोय. कूलर आता बंद केला मी व्हिडिओ काढतो म्हणून. कूलर चालू करून मग कूलरच्या समोर थांबलो होतो आम्ही खायला. आणि अननस पण आता खरं सांगतो तुम्हाला, अननस ओकेच आहे राव. म्हणजे अननस दिलं होतं खरं आपल्याला, पण असं सुकलेलं लागतंय अननस. असं वाटतं त्याचं ड्रायफ्रूट बनवायचं काम चालू होतं आणि त्यात मध्ये आपण जाऊन त्याला घेतलंय खायला. तसं चालायचं आयुष्य म्हणलं आल्या तशा गोष्टी. काहीच खरं तर कलिंगड आणि ते काय आणलं सोबत अननस आणि कलिंगड दोन्ही पण खायचं म्हणजे प्रयत्न केला आम्ही. ठीक होतं, पण बहुतेक उन्हामुळं चव नसेल लागत, म्हणजे नाही का भरपूर उन्हामुळे तापलं होतं. दोन्ही पण त्या दुकान मालकांनी म्हणजे दादांनी आपल्या चांगलं सहकार्य केलं. पैसे वगैरे पण कमी घेतले, पण तरी पण मी सजेस्ट केलं तुम्हाला की आपलं स्टार बाजारच बेस्ट आहे म्हणजे. तर विचार असा चालला आहे की पहिलं तर काय करावं, पहिलं तर दवाखान्यात जाऊन येतो आणि त्यानंतर मग जिमला जातो. कारण सीन असा आहे की बाहेर ऊन पण जास्त आहे, मग त्यामध्येच परत जिमला गेलो तर उगाच काहीतरी कुठंतरी आकडं तिकडं अंगून बसायचं. त्यापेक्षा पहिलं आपण दवाखान्यात जाऊन येऊ, ते टीटीचं काय इंजेक्शन असतं धनुर्वाताचं ते देऊन टाकू आणि त्यानंतर मग आपण जाऊया जिमला. आणि त्यानंतर मग बघू काहीतरी करू नियोजन पुढचं. तर जाऊ पहिलं मग आपण ह्याला दवाखान्यामध्ये. तुम्हाला दवाखाना दाखवतो. आता आपण ज्या दवाखान्यात जाणार आहे तो दवाखाना वडगाव या गावात आहे. आणि त्या दवाखान्याचं म्हणजे खासियत अशी की त्या दवाखान्यामध्ये बाई इंटेरियर असं डेंजर केलं नाही त्यांनी. असं वाटतं का मंदिरामध्ये घुसलो आपण, एकदम आतमध्ये कडक POP वगैरे आहे. आणि दुसरा विषय असा की त्या दवाखान्यामध्ये गेले 100 रुपये लागतात पे करायला आणि तेवढीच फी असते. तुम्ही मग किती पण आजारी असा नका. जर जास्त काय वाढीव असेल, ॲडमिट वगैरे व्हायचं असेल तरच मग जास्त पैसे घेतात. पण जर नॉर्मल असेल तुमची सर्दी वगैरे, खोकला, ताप, अंगदुखी, तर 100 रुपये स्टार्टिंगला पे करायचे. त्यामध्ये गाईज तुम्हाला ते इंजेक्शन, औषधी वगैरे सगळं देतात.
बाकी मग मेडिकलची लिहून दिलेली औषधं बाहेरून घ्यायची आपण. पण 100 रुपयामध्ये इलाज आहे असं म्हणजे पुण्यामधलं एकमेव असं दवाखाना मी पाहिलेला आहे. तर तिकडे आपण जाऊया. आपल्या तर टीटीचं इंजेक्शन घ्यायचं असं पण ते 40-50 रुपये कुठं पण मिळतं, पण ते तिकडे मिळून जाईल असं वाटतंय मला. मग आपण तिकडे जाऊया आणि त्यानंतर मग तुम्ही बघा, मग तुम्हाला दाखवतो मी दवाखाना कसा आहे काय ते. गाईस हे आहे हॉस्पिटल. बघा इंटरनल स्ट्रक्चर ऑफ दवाखाना, POP वगैरे फुल AC म्हणजे बरं का. की तुम्ही बघितलं आता आपण दवाखान्यातून जाऊन आलोय, पण विषय झालाय असा की जिमला जायचं होतं, पण सण थोडंसं आता इंजेक्शन दुखतंय आणि नेमकं आपल्याला आज लेग मारायचे होते. त्यामुळं मग आता असं प्लॅन चाललाय की ज्यावेळी आपलं ऑफिसचं काम वगैरे होईल त्यानंतर मग जिमला जाऊ, किंवा मग जायचं का नाही ते पण म्हणजे लय मोठा प्रश्न आहे. पण जातोय का नाही तुम्ही ते कंटिन्यू बघा जरा. आता विषय असा झालाय की दवाखान्यात गेल्यामुळं इंजेक्शन लगेच दिलेलं आहे ना, आणि ते दुखतंय आता नेमकं, आणि मग ते लेग मारताना मग अशी मुवमेंट होणार नाही. मग तो जरा विषय आहे जरा थोडासा. तर मग बघू आता, तो जर विषय मिटला तर मग आपण जाऊ जिमला, नाहीतर मग तो मला तर माहितीच आहे आपण किती पटा आहे काय जिम बुडवायला. जाऊ द्या मोरते, काय विषय नाही. आता भूक लागली आहे, कलिंगडाने आपल्याला धोका दिला होता. मग अशी आणलेली जी भेळ आहे चांगलीवाली, ते आपण भेळ जरा बनवून खाऊया. तुम्हाला दाखवतो त्याचा रिव्ह्यू वगैरे कसं काय विषय येते. तर भेळचं जरा नियोजन करू आपण. काय सगळ्याची स्कीम आहेच आहे. ह्यांनी पण नेमकं पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या बारका चुरमऱ्याचं पॅकेट, थोडासा मिरच्या ठेसा आणि गोडवाला पाणी दिलं आहे. म्हणजे उगतच विषय नसतं काहीच नाही का. जरा गणला आता आपला विषय, पण जाऊ द्या मोड जाता. हे बनवतो भेळ जरा आणि खाऊन दाखवतो तुम्हाला कशी आहे. खाली आता भेळ जास्त तिखट काय टाकलेलं नाही आपण, ओके आता हे खाऊन टाकू आपण आणि बघूया मग पुढचं काय विषय ते. जस्ट नाव आता माझं काम झालं गाईज, आणि आता काम करून आपण निघालो जिमला. अराऊंड जवळपास 8:30 वाजलेत आणि अराऊंड 1 तास आपल्याकडे म्हणजे वेळ आहे पुढच्या कामासाठी ऑफिसच्या. तर आता मी निघालो जिमसाठी. तर जिममध्ये जाऊया, वर्कआउट करूया. ॲक्च्युली जिमला जायचा प्लॅन कॅन्सल केला होता, पण नंतर काय माहिती अचानकच थोडंसं सांगायला पण अचानक काय माहिती थोडंसं मोटिवेशन आलं, मला पण आलं. म्हटलं चला जिमला काय बुडवायला नको, आपलं जरा तेवढं हेल्दी राहायचं असतं, ते महत्त्वाचं असतं. त्यामुळे आता जिमला निघालो गाईज, आणि जिमवरून आलं की मग पुढच्या गोष्टी सांगतो तुम्हाला. गाईज 12 वाजून 21:57 झालेत. सण्या जरा पंप दाखव रे. बाकी सण्याला मागं एकदा गांधीजींना गोळी मारताना सण्या आडवा गेलता. नथुराम गोडसेंनी चुकून ह्यालाच गोळी मारली होती. सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. सांग ना. बिलकुल सबस्क्राईब टू फिट विथ बॉबी. बी विथ बॉबी बाय. इथंच काय लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब. बाय बस. आपल्या भावांचं जिम मधल्या युट्यूब चॅनल आहे बी विथ बॉबी. यांना लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि माझं पण नाव बल्किस महाराज इंस्टाग्रामवर टाका, त्याला पण फॉलो करा. खाली मी ID मेन्शन करतो, फॉलो करा. स्पेशली बल्क करायचं असेल तर भावना फॉलो. बल्क करायचं तर स्वराजला फॉलो करा. अंग कमी करायचं असेल तर ह्याला फॉलो करा. आणि काय नसेल करायचं तर काही मला फॉलो करा. माझी पण ID मेन्शन करतो. जस्ट ना आत्ता मी रूमवरती आलो. अराऊंड 10:30 वाजल्या. आलं की लगेच लॅपटॉप घेऊन बसलो गाईज. परत आपल्याला काम आलं. तर अशा प्रकारे म्हणजे धावपळीचं जीवन आहे गाईज आजकाल. सध्या संजय निवांतच आहे, मागं बसलाय. तो आता आंघोळीला चाललाय. मला पण आंघोळीला जायचं आहे, पण आता चालायचंच. तर गाईज आता एवढं काम करतो. त्यानंतर इकडे खाली बघू शकता इंडक्शनवरती आपण अंडे ठेवतो उकडायला. अंडी पण खाणार आहे आणि सोबतच एक चपाती खाणार आहे आज मी खूप दिवसांनी. आणि 4-5 अंड्याची पोळी करून खाणार आहे, मस्तपैकी रोल करून खायचं. म्हणजे असं नियोजन आहे आपलं आजचं. तर असं म्हणजे आजचं सगळं शेड्यूल असणार आहे. सो गाईज ते खायचं प्यायचं काय दाखवत नाही आता. आपला ब्लॉग नंतर लय मोठा होऊन जाईल, तर काम पण आहे थोडंसं. सो गाईज थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. आणि असंच तुमचं म्हणजे शेवटपर्यंत ब्लॉग बघितलं म्हणजे असंच तुमचं आमच्या ब्लॉगवरती प्रेम राहू द्या. लाईक करा व्हिडिओला, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि भेटूया मोदीच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. सने बाय बाय कर. बाय बाय. भाई सगळ्यात जास्त आवडणार हे असतं. आणि त्यात पण असे गिल ॲज इट इज बाहेर काढणं म्हणजे लई मोठी गोष्ट आहे. ज्याला जमलं ना तो प्रो, ज्याला नाही जमत तो भाई नाही जमत त्याला. म्हणजे लई आवड गोष्ट आहे. जे असं ॲक्युरेट असं गिल बाहेर हळूहळू काढणं म्हणजे स्किल लागतं. स्किलशिवाय म्हणजे काही नाहीच आहे कामामध्ये. घ्या.